जोडी या ठिकाणी मैदानामध्ये रवाना होत्या. तर पहिले षटक हाताला करता भावेश येतोय. स्पीडअप करायचा, आणखीन एक सामना आपल्याला क्वालिफायचा सामना खेळवायचा आहे, कारण उद्याला अंतिम दिवस आहे. निश्चितच उद्याच्या दिवसात 9 वाजता सुरुवात होणार. प्रेक्षकांच्या माहितीसाठी अंतिम दिवस मेगा फिनालेचा दिवस असणार आहे. चला स्पीडअप करा. उद्याला चिंबीपाडा संघ देखील इन ऍक्शन मध्ये असेल. यावेळेचा पहिला चेंडूवर प्रहार केलाय, मात्र इथून थोडासा प्रयत्न टोकडा थडला जातोय. एक धाव कंप्लीट होते. चांगले क्षेत्ररक्षण इथे पाहायला भेटतंय. लॉंगॉनला एक धाव येते. श्रीगडच्या होते धाव फलकावर एक धावेनी. तर आता मात्र स्ट्राईक एंडवर येते सौरभ. एक धावेनी खातं खोललं गेलं या अभिलाषाचं. यावेळेस चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेर बोलतोय, बाकीचं काम करतोय एसटी रक्षक. लोअर फुलटॉस चेंडू होता, मात्र बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी हाताला जातोय. गोलंदाज भावेश याच्याकडून सुंदर गोलंदाजी होते. चांगली सुरुवात आपल्या संघाकरिता. बघा इथून 2 षटकांचा सामना आहे, मात्र चांगली सुरुवात. यावेळेस आणखीन एक. आता मात्र इथून फलंदाज बाद होईल का? यास फिंगर इज गॉन. सौरभला या ठिकाणी परतावं लागतं. पहिल्या विकेटच्या ठिकाणी पतन होते. कमॉन डिझाईन. आपण पाहतोय करण कदम झालं, त्यानंतर बाबू उर्फ उमेश पाटील, रेवनाथ, हर्षद पाटील, कल्पेश भगत, कल्पेश पाटील, विशाल कोठारी, पवन, अर्जुन कदम. अनेक मुलं आहेत या स्पर्धेकरिता त्यांनी योगदान दिलं गेलंय. यावेळेस मोठा प्रहार केला. इथून मात्र इंटू द गॅप मधून चेंडू जातो सीमा रेषा पार चौकाराकरिता. इथून चौकाराच्या मदतीने 5 धावा लागल्या जातात. 4 चेंडूचा एकंदरीत खेळ इथून संपन्न झाला. जरा स्पीडअप करायचा, आणखीन एक मॅच खेळवायची आपल्याला, जी क्वालिफायची मॅच असणार आहे. भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. इथून मात्र चांगला चेंडू हाताला जातोय. वाईटचा इशारा येतो, कारण खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू असल्यामुळे पंच या ठिकाणी आमच्यापर्यंत बोलता येतं. तर षटकातील पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते साजिद. यावेळेस जागा बनवलेली. इथून मात्र निश्चितच पंचांकडे अपील केलं जातं, मात्र पंच या ठिकाणी फेटाळून लावतात. लेग बाय स्वरूपाने येतात. तर इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते पंचांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असणार आहे पहिल्या षटकातील. आपण पाहतोय गोलंदाज भावेश, चांगली गोलंदाजी केली गेली. निश्चितच उडूस संघाला या ठिकाणी मात्र रोखवलं. दोन्ही एका एरियातील संघ आपण पाहतोय. सॉरी, ठाणे कासार वडवली आहे आणि कुडूस. यावेळेस नोचा इशारा येतोय. मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतो, मात्र नो चेंडूचा इशारा येतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा इथे मात्र प्रयत्न होतोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात आणि एक प्लस होईल, म्हणजे 3 धावा येतील आणि फ्री हिट देखील असणार आहे. नोचा इशारा येतोय ओ स्टेपचा आणि फ्री हिट असणार आहे. चला स्पीडअप करा, घाई करा जरा प्लीज.
चला फ्री हिटचा चेंडू येतोय आता मात्र साजिद येतो स्ट्राईक एंडवर. 9 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. यावेळेस चांगला फटका आहे त्या तिथं गॅप मध्ये खेळला जात थोडीशी आउटफील्ड खराब असल्यामुळे चेंडू या ठिकाणी अडला जातोय. तत्पूर्वी 2 धावा घेण्याची या ठिकाणी संधी आहे पूर्ण केली जाते. दुहेरी धावसंख्येने मात्र इथे 11 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. चला स्पीडअप करा क्षेत्ररक्षकांनी जागेवर थांबायचंय. गोलंदाज लगेच आपला गोलंदाजी मार्कवर आणायचा आहे. आणखीन एक सामना आपल्याला या ठिकाणी खेळवायचा आहे लक्षात असू द्या. आज स्पर्धेचा चौथा दिवस. अंश 11 चिंबीपाडाचा संघ देखील आहे त्याच्या नावाने देखील संघ खेळतोय मात्र तो पराभूत झालाय. तर नव्याने गोलंदाज येतोय आरिफ. वैयक्तिक पहिले सांघिक दुसरे षटक हाताळण्याकरता आरिफ खान गोलंदाजी मार्कवर येतो. या वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता आरिफ याच्याकडे चेंडू सोपवला जातोय. चला स्पीडअप करा जरा. साजिद आणि अभिलाष ही जोडी आपण इथून मात्र पाहतोय. आता मात्र स्ट्राईक एंडवर येतो अभिलाष जो सलामीला आलाय. मोठी फटकेबाजी करावी लागेल. 11 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. यावेळेस निश्चितच पंच आमच्यापर्यंत बोलतायत वाईटचा इशारा आहे आणि 1 बॉन्स देखील. तर या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेला या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. तर जास्त हाईट असल्यामुळे हा चेंडू वाईट आणि 1 बॉन्स देखील असणार. वाईटचा इशारा येते. इथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपाने धाव येते. एकेरी धावेने आता मात्र धावपलकावर बॉलिंग रिव्ह्यू संपलेला आहे लक्षात असू द्या. तुम्हाला 2 रिव्ह्यू दिले जातील. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू दिला जातोय आणि तो इथून रिव्ह्यू मात्र संपला गेलाय बॉलिंग करणाऱ्या संघाचा. यावेळेस आता मात्र इथून सुंदर गोलंदाजी सुंदर कमबॅक केलं जात आहे. हरीप आपण पाहतोय गोलंदाज एक चेंडूचा संपन्न या ठिकाणी झाले मात्र धावफलक 13 या अंकावर जाऊन टेपलं गेले. सॉरी 12. स्पीडअप करा जरा. प्रत्येक चेंडूवर चर्चा करण्याची गरज नाही. आणखीन एक आम्हाला सामना खेळवायचा आहे. पंच ताकीद द्या त्यांना. वेळेच्या अभावी निश्चितच पॅनल्टी दिली जाईल. तुम्हाला 10 मिनिटाच्या आत ही 2 षटकं हाताळायची आहेत. यावेळेस शॉर्ट आर्म पुल केला गेलाय. पुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल चेंडू जातो सीमा रेषा पार. येतोय नशिबाचा खासदार चौकार. तर शॉर्ट पिच चेंडू होता. इथून मात्र अर्ध्या पिचवर चेंडू हाताळला गेलेला. इथून मात्र शॉर्ट आर्म पुल केलं जातो स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये स्क्वेअर लेगच्या 17 मध्ये. इथून मात्र येतोय चौकार. तर षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो अभिलाष. यावेळेस आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. इथून मात्र निश्चितच चांगली गोलंदाजी होते. इथून मात्र रिव्ह्यू घेतला जातोय फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. फेअर डिलिव्हरी. घाई करा स्पीडअप करा पटापट. दोघांचे पण आता रिव्ह्यू संपलेत लक्षात असू द्या. चला स्पीडअप करा. 3 चेंडूचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. इथून मात्र आता नो चेंडूचा इशारा येतोय. तुम्ही लवकर जर आले असते वेळेवर तर निश्चितच सामने कधीच आटपलेले असते.
यावेळेस हेलिकॉप्टर उडवला गेला. इथून मात्र एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 18 धावा दाफलकार लागल्या जातात. अजूनही दोन चेंडूचा इथून खेळ शेष. आता मात्र स्ट्राईक वर येतोय साजिद. कुडूस संघाने लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. आणखीन एक सामना आम्हाला खेळवायचा आहे यावेळेस. हो 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 हो, क्या बात है, जबरदस्त पॉवरफुल हिटिंग षटकार. हो 24 धावा झालेल्या धाव फलकावर. अजूनही एक चेंडूचा खेळ शेष. इथून मात्र हल्ला चढवला जातो साजिद याच्याकडून. आता मात्र आरिफ याच्यावर चांगली फलंदाजी होते. 24 धावा दाफलकार लागल्या जात आहेत. शेवटचा चेंडू इथून मात्र स्पेस केला जाईल का? यावेळेस पुन्हा एकदा प्रहार केला. इथे मात्र फटका फसलाय त्या ठिकाणी. फलंदाज मात्र बाद होतोय. 24 धावा 25 धावाचा आव्हान असणार. चला कुडूस संघ स्पीडअप करा. स्पीडअप करत संघ मैदानामध्ये उतरायचा आहे. 25 धावांचं एकंदरीत आव्हान असणे. 12 चेंडू आणि 25 धावा. चला स्पीडअप करा, घाई करा प्लीज. तुम्हाला विनंती केली जाते. आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. ते आयोजक काय करणार आहेत? तुम्हीच वेळेवर पोहोचत नाही या ठिकाणी, तर आम्ही काय करणार आहेत? कारण खूप उशिराने आज देखील सामने चालू झाले. कालच्या दिवसामध्ये बघितलं थोडासा बॅड लाईट पसरलेली. आज मात्र सुरक्षित आहे, सर्व काही ओके आहे. चला स्पीडअप करा. चला स्पीडअप, क्षेत्ररक्षण लावा, सजवा लगेच. फलंदाज देखील पाठवायचे आहेत. क्षेत्ररक्षण सजवा कुडूस संघ प्लीज, विनंती केली जाते. फलंदाज पाठवायचे, स्पीडअप करा जरा. कासार वडवली संघ नक्कीच. यानंतर लक्षात असू द्या 2 खेळाडू कक्ष केलेत. जो चॉईस असेल खेळाडू कक्ष, 2 खेळाडू कक्ष, 2 खेळाडू कक्षामध्ये जायचंय. आम्हाला आयोजकांकडून सूचना येतात की या ठिकाणी जो संघ आहे एकाच खेळाडू कक्षामधून एकाच खेळाडू कक्षाचा वापर केला जातोय. इथून मात्र पुढील सामन्यासाठी विनंती केली जाते की 2 खेळाडू कक्ष उभारले गेलेत. खेळाडूसाठी 2 स्टँड आहेत. इथून मात्र जो नाणेफेक जिंकेल त्याला चॉईस असेल. चला स्पीडअप करा. सलामीची जोडी आकाश आणि मोहित. तर सोएब मेमन येतोय गोलंदाजी मार्गावर. पहिले षटक हाताळण्याकरिता कुडूस संघाकडून. स्पीडअप करा प्लीज. त्याच्याकडे भन्नाट वेग आहे आणि गतीमध्ये मिश्रण देखील. सुरेख गोलंदाजी होते. तर सोएब मेमन येतोय गोलंदाजी मार्कवर. तर या वेळेस चांगला चेंडू, मी म्हटलं होतं भन्नाट वेग देखील आहे आणि गतीमध्ये मिश्रण देखील. त्याचप्रमाणे आपण पाहतोय इथे गतीमध्ये मिश्रण केला जातोय. पण चांगला चेंडू हाताळला गेलाय. स्पीडअप करा जरा थोडा प्लीज. दोन्ही संघाला वॉर्निंग असेल. 10 मिनिटाच्या आत तुम्हाला ही 2 षटकं कंप्लीट करायची आहेत. किच टायमिंग लावला गेला इकडनं थर्ड अंपायर कडून. लक्षात असू द्या. दुसरा चेंडू येते पुन्हा एकदा सज्ज होत या आकाश. यावेळेस फटका बसला आहे त्या ठिकाणी. फलंदाज बाद होईल. चला स्पीडअप करा. फलंदाज स्पीडने मैदानामध्ये यायचा आहे. जमू नका क्षेत्ररक्षण प्लीज. आपण त्या ठिकाणी सज्ज राहायचंय. फलंदाज स्पीडअप करत या. एक सामना आपल्याला खेळवायचा आहे.
इथून मात्र मोठा हादरा दिला जातोय. फलंदाज बाद होतो. भोपळाईने भरता विकेट क्रमांक 5 जाते. पहिल्या विकेटचं या ठिकाणी पतन होतंय. नव्याने बॅटर येतोय अक्षय. तर मिस्टर आकाश याला या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला पाठवलं जात आहे. इथून मात्र अजूनही 10 चेंडूंचा खेळ शेष. 25 धावेची गरज. 10 चेंडू आणि बनवायचे आहेत 25 धावा. चला स्पीड करा फलंदाज थोडा. अजूनही मात्र त्या ठिकाणी मोहित आहे. सलामीला आलाय मात्र नॉन स्ट्राईक एंडला थांबवलं जात आहे. चांगली गोलंदाजी होते. इथून मात्र सोहेब मेमन याच्याकडून तिसरा चेंडू येतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी होत नाहीये. एकच दाबेल एकापेक्षा जास्त भेटू शकत नाहीये. तर इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. श्री गणेश होते धाव फलकावर. 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. इथून मात्र फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली गेले असंच म्हणावं लागेल. 9 चेंडूचा अजूनही खेळ शेष. इथून मात्र 24 धावेची गरज. विजय करता येणारे चेंडू 9 आणि बनवायचे आहेत 24 धावा. इथून मात्र मोहित याला ऑन फायर व्हावं लागेल. यावेळेस शॉर्ट ऑन फुल केला गेलाय. फुल पॉवरफुल वंडरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल. कम ऑन डीजे. सॉरी डीजे आराम दिला गेलाय. इथून मात्र षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने आता मात्र 7 धावा लागल्या जात आहेत. मी म्हटलं होतं की हार आणि जीत याच्यातला ध्रुव असेल तो म्हणजे मोहित. चांगली फलंदाजी होते. आता मात्र मोहित याच्याकडून बघा स्ट्राईकवर आल्या आल्या एक जबरदस्त पॉवरफुल हिट केला गेलाय. षटकार. 7 धावा लागल्या गेल्या आहेत. अजून ही 18 धावेची गरज. 8 चेंडू 18 धावा. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा येतोय. क्या बात है. मोहित ऑन फायर. मोहित नावाचा आता मात्र वादळ या ठिकाणी गुंगावताना धावफलक मात्र झपाट्याने वाढलं जात आहे. 13 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. सुपर फलंदाजी. इथून मात्र 12 धावेची गरज. 7 चेंडू आणि 12 धावा. चला स्पीडअप करा प्लीज. चला बॉल फेकायचा तिकडनं. तर 12 धावेची गरज विजय करता येणारे चेंडू असतील 7 आणि 12 धावा. इथून मात्र मोहित नावाचं हे वादळ आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार या ठिकाणी पेश केला जातो. अंतिम चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय सोहेळ्याचा. पुन्हा एकदा सज्ज होईल मोहित. यावेळेस कारपट्या पद्धतीने चेंडू येतोय लॉंग ऑफला. इथून मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. आता मात्र इथून 10 धावेची गरज. 15 धावा धावफलकाला लागल्या जातात. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होते. स्पीडअप करा. चला लगेच गोलंदाज आणायचा आहे. क्षेत्ररक्षकाने आपल्या जागेवर राहायचं. जो गोलंदाज आहे तोच येईल. प्लीज पंच ताकीद द्या त्यांना. एक सामना खेळवायचा आपल्याला. पंच जरा प्लीज ठाकरे साहेब आपण या ठिकाणी ताकीद द्या. क्षेत्ररक्षण फैलवून घ्या. चला पटापट. तर नव्याने गोलंदाज रोशन येतोय. इथून मात्र 10 धावा डिपेंड केल्या जातील का रोशन याच्याकडून. 6 चेंडू 10 धावा असं समीकरण राहिले. मैदानाच्या आतमध्ये होतील का. डिपेंड्स केल्या जातील का. तर्क वितर्क लागला जाते मात्र या षटकामध्ये. 6 धावेची गरज आपण पाहतोय. एक मोठा दादा संघ आपण पाहतोय या कासार वडवली संघ. यावेळेस फटका इथे मात्र फसलाय. 2 क्षेत्ररक्षक येतात चेंडूवर. हो हो. इथून मात्र झेल धरतीला दान केला जातोय. हा जर झेल घेतला असता तर निश्चितच काहीतरी वेगळं चित्र असतं. मात्र इथून आता 5 चेंडू आणि विजय करता 9 धावा आणि इथून मात्र स्ट्राईक दिली जाते मोहित याला. ज्याच्या बॅटीतून आतापर्यंत 2 षटकार आलेत आणि 1 दुहेरी धाव आले. म्हणजे 14 धावेची केली या ठिकाणी केली गेले मोहित याने. मात्र 5 चेंडू 9 धावेची गरज विचार करता. यावेळेस हो 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 सुंदर चेंडू. सुपर गोलंदाजी. कमबॅक केलं गेलं असंच म्हणावं लागेल. मोहित याला देखील या ठिकाणी बांधून ठेवलं जात आहे. काय सामना होतोय. क्लास सामना. निश्चितच टाळ्या झाल्या पाहिजेत या सामन्यासाठी. इथून मात्र 4 चेंडू आणि विजय करता हवे आहेत 9 धावा.
पुन्हा एकदा यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय चुकी करत नाहीये फलंदाज यावेळेस मोहित याची खेळी आता मात्र संपुष्टात येईल विकेट क्रमांक दुसऱ्या विकेटचे या ठिकाणी पतन होते इथून मात्र सलामीची जोडी गेले चला स्पीडअप करा फलंदाज स्पीड मध्ये यायचं आहे 3 चेंडू आणि इथून मात्र 9 धावेची गरज बघा 10वा डिफेन्स केल्या जातील का असं समीकरण या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा सामना झुकला जातोय कारण सलामीची जोडी होती कासार वडवलीची ती मात्र या ठिकाणी तंबूच्या अष्टाला गेल्या नव्याने बॅटर मैदानामध्ये मनीष येतोय 3 चेंडू आणि बनवायचे आहेत 9 धावा काय सामना होतोय संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय थोडस दमट वातावरण झालं आणि दमट वातावरणामध्ये मॅच मात्र गरम होताना पाहतोय आमच्या हर्षद पाटील स्कोरर त्यांनी देखील इथे 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारण्याचा पराक्रम केलेला 3 चेंडू आणि 9 धब्बा आता मात्र नव्याने बॅटर आलाय मनीष तर इथून डेड बॉलचा इशारा येतोय 3 चेंडू विजयाकरता 9 धावा मनीष या वेळेस निश्चितच ऑक्टोबर चेंडू होता इथून सरळ मध्ये चेंडू होता इथून मात्र पंच आमच्यापर्यंत वळतात वाईटचा इशारा येतो या एक्स्ट्रा स्वरूपाने धाव येते इथे मात्र एकेरी धावेने धावफलकार आता मात्र धावा लागल्या जात आहेत 17 धावा धावफलकार लागल्या जात आहेत आता मात्र 8 धावेची गरज विजया करता या वेळेस आता मात्र इथून चांगला चेंडू आहे इथून मात्र धाव बाद होण्याची शक्यता एकच धाव घेतली जाते इथून मात्र 2 चेंडू आणि आता मात्र 7 धावेची गरज इथून मात्र एक रंगतदार स्थितीमध्ये सामना चला क्षेत्ररक्षण सजवा पंच ताकीद द्या जरा त्यांना प्लीज घाई करा जरा प्लीज एक सामना खेळवायचा आहे जून आंदुरकी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे लगेच नाणेफेक केली जाईल चला स्पीडअप करा दोन चेंडू आणि 7 2 चेंडू बनवायच्या 7 धावा या वेळेस हो हो क्या बात है लांबच लांब ये लगा नक्कीच इथे मात्र कंपल्सरी चेसिंग आहे लक्षात असू द्या 1 चेंडू आणि इथे मात्र 1 धावेची गरज जर विकेट किपरने चेंडूला कलेक्ट केला तर ही धाव दिली जाणार नाही लक्षात असू द्या कारण या स्पर्धेचा नियमच आहे 1 चेंडू आणि 1 धाव तर जर विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला सुटला तरच ही धाव घेऊ शकता आपण अन्यथा कलेक्ट केला तर ही धाव दिली जाणार नाहीये लक्षात असू द्या या स्पर्धेचा नियमच आहे कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग इथून मात्र 1 चेंडू आणि 1 धाव काय सामना होतोय बघा सामना चुकलेला कुडूस संघा पुढे नंतर त्यानंतर यावेळेस इथून मात्र निश्चितच वाईटचा इशारा येतोय आणि इथून मात्र विजय होतोय कासार वडवली संघ रिव्ह्यू घेतला गेलाय वाईट चेंडू तर या ठिकाणी वाईटचा इशारा येतोय पंचांकडून आणि इथं मात्र विजय होतोय कासार वडवली संघ हाळल्या का कुडूस संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात खासदार चषकाची आपल्या मार्फत शोभा वाढवली गेली तर चला नाणेफेक करायची लगेच मी पुढील